बाबांनी भरपूर दिलंय, त्यामुळे न मागता पण मला बाबाही दिलेलं आहे. त्यामुळे आता वाटतं की आहे तेवढं असलं तरी भरपूर आहे मला. एक वर्षात असं होतं की खूप फोड आलेले, पाय पूर्ण हे झालेलं. चालायला म्हणजे जेव्हा झोपायचो सकाळी उठल्यावरती वाटायचं अरे आज काय 1 किलोमीटर काय अर्धा किलोमीटर पण चालणार नाही. पण जे पूर्ण त्यांनी चालत आणलंय हे पूर्ण वर्षभर शिर्डीच्या या पालखीचीच आम्ही वाट बघत असतो की कधी एकदा आम्हाला जायला मिळेल. साईराम मित्रांनो, आज पालखीचा तिसरा दिवस. पहाटेचे 4 वाजलेत. अख्खं जग झोपलंय, पण साईबंधू आंघोळ करून बाबांच्या सेवेमध्ये लीन झाले. या सेवेमध्ये मिळणारा आनंद आहे ना, याची तुलना कोणत्याच सुखाशी होऊ शकत नाही. कारण हा आनंद बाहेरचा नसतोच, तो आतून उमलणारा असतो. बाबा म्हणतात, ज्याने प्रेमाने सेवा केली त्याच्यावर माझी अखंड कृपा असते. साई सच्चरित्रामधली ही ओवी सुंदर आहे ना. गुरु सेवा जो करील त्याचा उद्धार होईल, भवसागर तो तरुण जाईल गुरुकृपेने. खरं सांगू, या सेवेत थकवा नाही, या सेवेत कोणतीही अपेक्षा नाही, या सेवेत फक्त समाधान आहे आणि बाबांच्या चरणी शांतता आहे. ही सेवा म्हणजे साईंच्या जवळ जाण्याचा मार्ग. ही सेवा म्हणजे आत्म्याला मिळणारी खरी विश्रांती. आणि ही सेवा म्हणजे ते सुख जे जगात कुठेच मिळत नाही. पालखीत दरवर्षी आठवण होते ती म्हणजे दीपक म्हात्रेंची. त्यांची प्लॅनिंग पालखी सुरू व्हायच्या आधी 6 महिने आधीच चालू व्हायची. बाबांना शॉल कोणती, अगरबत्त्या कोणत्या, प्रसाद कोणता, याचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असायचं. नुसतं प्लॅनिंग नाही, ते तसे करून पण घ्यायचे. प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक असायची. आम्ही नवीन असताना त्यांनी खूप सांभाळून घेतलं आम्हाला. ते जरी आपल्यात आता नसले तरी ते इथेच कुठेतरी आहेत अशीच जाणीव होत राहते आम्हाला. गौरवसाई बाबांना सजवण्यात गुंग झालेत. ही तसबीर सजवण्याची परंपरा सुरू झाली गोविंद काकांपासून. लाडाने सगळे त्यांना मायकल अंकल म्हणतात. त्यांनी याची सुरुवात केली. तो वारसा पुढे आला मानकर दादांकडे आणि हा वारसा आता आला आहे गौरवसाईंकडे. बाबांचं रूप किती मनमोहक दिसतंय ना. गौरवसाईंनी किती सुंदर सजवलंय ना बाबांना. आणि यतीन साईंनी सुद्धा किती सुंदर पादुकांची काच सजवली आहे. खरंच या सेवेमधला आनंद कुठेच नाही.
काकड आरतीनंतर सगळ्या साईबंधूंनी अनेक डबे ओपन केले. कुणाच्या डब्यात लाडू, कुणाच्या डब्यात चकल्या, कुणाच्या डब्यात शंकरपाळ्या. खरं सांगू, सर्व साईबंधूंची हीच ती दिवाळी. पहाटेचे 5:45 वाजलेत आणि पालखी निघाले त्याच्या पुढच्या पल्ल्याला. आजच्या दिवसाचा पूर्ण पल्ला आहे कांदळी गाव ते खर्डी. पहिल्या पल्ल्यामध्ये कांदळी गाव ते शहापूरला पालखी पोचेल. तिथे थोडा नाश्ता करून पालखी निघेल आडगावला. तिथे होईल मध्यान्ह आरती, जेवण आणि विश्रांतीनंतर पालखी निघेल खर्डी गावात. तिथेच बाबांची दुपारती होईल आणि रात्रीचा जेवण आणि मुक्काम पण तिथेच. साईनाथ सेवा मंडळाच्या पालखीमध्ये एक विशेष आहे, ते म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणं. निशाण निघालं, अब्दागीर निघालं, पालखी निघाली आणि सगळे पदयात्रे, तेही एकत्र. आता हळूहळू उजेड पडायला लागला आणि पालखीने आपला शहापूरपर्यंतचा अर्धा रस्ता पार केला. साईनाथाय नमः. ओम श्री साई
यामध्येच आता एंट्री झाले साई श्वानाची. अमित साई पण गुंतले आहेत प्रत्येकाला खाऊ देण्यामध्ये. पुढे गेल्यावर भेट झाली ठाण्याच्या वर्तकनगरच्या साई पालखीची. सर्व साई बंधूंनी एकमेकाच्या पालखीला खांदा लावून दोन्ही पालख्या मार्गस्थ केल्या. शहापूरला नाश्ता करून पालखी आता निघाले आटगावला. ऊन थोडं वाढलंय पण आता आटगाव फक्त 1 किलोमीटर राहिलं. पालखी आटगावला पोचली की होईल मध्यान्ह आरती. साईनाथ सेवा मंडळाच्या पालखीमध्ये केलेल्या आरत्या म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते. अमित साईंच्या घंटीचा नाद, अमोल साईंच्या ढोलकीवरची थाप, संजय साईंचे टाळ, योगेश साईंची ललकारी आणि सर्व साई बंधूंनी एका सुरात म्हटलेली आरती. आणि या आरत्या जशा शिर्डीमध्ये घेतात तशाच्या तशा आरतीमध्ये मन साईमय होऊन जातं. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देवनी पंचारती करू बाबाची आरती, करू साईची आरती, करू बाबाची आरती. गाऊ गाओ बांधव ओ आळूवार माधव, साईर माधव ओ आळूवार माधव. करुणी आस्थिर मन पाहू गंभीर हे ज्ञान, साईचे ज्ञान पाहू गंभीर हे ज्ञान. सुखनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी, चित्त बाबा पायी जडो चित्त तुझे पायी. आरती साई बाबा चौकराता रघिया, चरण रघतारी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. निर्मल
बाळ आपुली भाक आपुली भाक आरती साई बाबा स्वर्गदातार जीवा तारणहार जातारी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माता जय देव अवतरती तू एका धर्माचे गाणी नाचे गाणा हे तुला विधिवदनी गाविती नाना लीला संजय रूपानी भक्ती दिनांते तू संकट विरजनी जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माता जय देव यमुनस्मृती एका दर्शन द्वादशले सौचर्य सूर्यागर वैताडालले मोगे चंदा मंदा ध्वजे उद्धरिले मौमिन मौचिल जन्मुनि लौका तारिले जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माता जय देव वेदनकर्ती हिंदू यवनांचा ताई गावायाचे झाला पुनरपुनरते पाहते माने तू हिंदू यवनाई काविते आत्मत्माने व्यापका साई जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माता जय देव देवा साई नाथा तत्पदरत व्हावे परमाया मोही धर्मन व्हावे सद्रूपया सकलांचे संकट निरसावे देशील करते चरण कृष्णाने गावे जय देव अवधूता ओ साई अवधूता जोडून कर तव चरणी ठेवी तो माता जय देव शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा मावर बाबार मावर साई बाबार मावर शुक्र भक्ती चंद्रभागा भाव कुंडली कदागा कुंडली कदागा भाव कुंडली कदा जाऊया हो मौजे जन करा बाबांची वंदन बाबांची वंदन करा साईची वंदन गणुमाने बाबा साई गाव भाव माझे आई भाव माझे आई गाव भाव माझे आई आई गणांजन वलिन कर उडन माई रूप तुझे अने अरिंगन आनंद पूजन मारे वाणी मारे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देवते कैन वाचा मनिन्द्रिये वा बुधातना वा प्रकृतितमा वा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि अद्भुतं त्वं राम नारायण कृष्णदामोदर वासुदेवन शिवराम भागवतं कपिलावल्लभं काञ्चीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गुरुदेव दत्त हरि ओम यज्ञमय जन्म देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानासयन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य सायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ
पर्याय ईशा सार्वभौम सर्वायुषादात पृथ्वे समुद्र पर्यंताय एकराळीत सर्वेषु भूमितो मरुत परिवेष्टारो मरुतस्यावसन्वे आविश्वसकापटे विश्वदेवा श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंता तुला ते कसे नमावे, अनंता तुला ते कसे नमावे, अनंता मुखाचा शिवे शेषनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा मरावे मणित कराने भावे उरावे तरी वाचीसाठी स्वभावे धरावे जगाता ऋणी माय दाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वसे जो सदा वया संतलीला दिसे लोकां परिदूरनाथा परिहंतरी ज्ञान कैवल्यदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वरालादला जन्म मानवाचा नरासात दासात जीभूत साचा धरू साई प्रेमा गळाया अंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धरावे करीसान अल्पात बाला करावे अमादान्य चिंतो निराला मुखी लाल प्रेमे कराव्या साता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा सुराधी गजांचा पदावांदिताती सुखाधी गजांते समानात्वदेती प्रयागार्धि कीर्ते पदे नम्र होता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुझ्या ज्या पदापाता गोपवाली सदा रंगरीचे स्वरूपी मिळाली कधी रास क्रीडा समे कृष्णनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुला मागतो मागणे एक द्यावे सदा जोडितो दीन अत्यंत भावे भवी मोहनी राजा तारी आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ऐसा हे साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्वैरापक दूर श्रुती सारा अनुसया त्रिकुमारा बाबा येईरा काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेची निर्मल नदी तुंगा जलप्राशी नेता माऊर देशी कैसा येईवा गोळी लोपतसे वाम करे त्रिशूळ डमरुधारी भंगावर दसरा सुखकारी देशील मुक्तेचारी कैसा येईवा पायी पारुगा जपमाला कमंडलू मृगजाला धारण करशिलवा नागजटा मुकुट शोभतो माता ऐसा येईवा। चला काही साईबंधूंचे अनुभव बघूया. पालखी म्हणजे पालखीमध्ये जेव्हापासून मी चालत असं वाटतं की खरोखर मी स्वर्गामध्ये चालत आहे असं मला वाटतं. खूप खूप आनंद आणि खूप प्रेम पालखीमुळे माझ्या मित्र फ्रेंड सर्कल मला भेटलं आणि बाबांच्या नामस्मरणामुळे माझं सगळं देवनामालाच मी वाहून घेतलेलं आहे मला स्वतःला. मला आता हा 29वा वर्ष आहे
आणि तो कंटिन्यू मी चालूच आहे माझा जो अनुभव सांगायचं म्हणजे बाबांच्या नेमकी मी माझी एवढी प्रगती झाली की माझी दोन्ही मुलं इंजिनियर कामाला आहेत चांगले. बाबांनी भरपूर दिले, त्यामुळे न मागता पण मला बाबाही दिलेलं आहे. त्यामुळे आता वाटतं की आहे तेवढं असलं तरी भरपूर आहे मला. पालखी म्हणजे स्वर्ग सुखच आहे. पालखीला जॉईन होण्यामागे पहिली गोष्ट साईबाबा आणि माझे बाबा, जे की त्यांच्या खूप साऱ्या वाऱ्या झाल्या आतापर्यंत, ते कधी त्यांची वारी चुकली नाही. इवन कोविडच्या काळामध्ये पण त्यांची वारी कंटिन्यू राहिली. साईबाबांनी त्यांना घेऊन आलं. इवन माझा एक्सपिरियन्स असा होता की बाबांबरोबर चालू केलं, त्या वर्षी पहिलं वर्ष जे होतं ते वडिलांबरोबर होतं, मागे मागे राहायचो. नंतर वडिलांनी मार्ग दाखवला, जा पुढे अब्दागीर आहे. मग त्या अब्दागिरी बरोबर राहायला लागलो, पालखीबरोबर राहायला लागलो. भाऊ बोलले आता पुढेच राहत जा, आणि ते जी सुरुवात झाली त्यापासून मग पालखी बरोबरच आणि पुढे पुढे. आणि कधीच त्रास नाही झाला. फोड आले तरी पण बाबांनी कसं नेलं हे मला कधीच समजलं नाही, की बाबा एक वर्षात असं होतं की खूप फोड आलेले, पाय पूर्ण हे झालेलं. चालायला म्हणजे जेव्हा झोपायचो सकाळी उठल्यावरती वाटायचं अरे आज काय 1 किलोमीटर काय अर्धा किलोमीटर पण चालणार नाही. पण जे पूर्ण त्यांनी चालत आणलंय हे एक म्हणजे बाबांचं खूप मोठं हे होतं त्यामागे. आणि अजून एक होतं सुट्टीचं. आम्हाला काही सुट्ट्या भेटत नाही, पण ऐन वेळेला काही ना काहीतरी यायचं आणि सुट्ट्या होऊन जायच्या अरेंज. ते एक बाबांची कृपा. ओम साईराम. मी 2015ला सर्वात आधी पालखीला आलो. त्याच्या आधी मी जाताना नेहमी बघायचो पालखीला. तर एकदा अनुभव घ्यायचा होता म्हणून पहिल्या वर्षी आलो. तेव्हा मला प्रचंड भीती वाटत होती की मी चालू शकणार की नाही, एवढे किलोमीटर्स होतील की नाही माझ्याने. पण सगळं एवढं व्यवस्थित झालं की शेवटच्या दिवशीसुद्धा काही पाय वगैरे दुखत नव्हते. बाबांचीच कृपा की सगळे दिवस सेम असे, कधी शिर्डी आली काही कळलं नाही. आणि त्यानंतर पूर्ण वर्षभर शिर्डीच्या या पालखीचीच आम्ही वाट बघत असतो की कधी एकदा आम्हाला जायला मिळेल. आणि म्हणजे हे 6-7 दिवस पूर्ण असे व्यवस्थित असे जातात, काही असं वाटतच नाही. पूर्ण पालखी आपल्या परिवाराप्रमाणेच आहे, सगळं व्यवस्थित होतं. अनुभव सांगायचा झाला तर ॲक्च्युली बाबांवरती आधीपासूनच श्रद्धा आहेच. तसं माझ्या जॉबसाठी मी सर्वात पहिलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बऱ्याच वर्षांनी शिर्डीला आलो. आणि तेव्हा बाबांकडे एकच मागितलं की मला माझा जॉब एक स्टार्ट चांगला होऊ दे. आणि बाकीच्यांना जास्त स्ट्रगल करून मिळाला, पण मला भरपूर इझिली मिळाला त्यांच्याच कृपेने. हीच त्यांचीच कृपा आहे. दुपारचे 3:15 वाजलेत आणि आता पालखी निघाले खर्डी गावाला. फक्त 12 किलोमीटर आहे. फक्त 12. साईनाथ सेवा मंडळाच्या पालखीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची शिस्त. याचं श्रेय जातं प्रवीण गंगाधर यांना आणि साईनाथ सेवा मंडळाला सुद्धा. पालखी कशी मार्गस्थ व्हावी याचे सगळे नियम त्यांनी घालून दिले आणि प्रत्येक पदयात्री ते नियम फॉलो करतोच. ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा पालखी कशी चालावी याचं उदाहरण म्हणून आपल्या पालखीचे व्हिडिओ काढून घेतले. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई
नमः ओम श्री साईनाथाय 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 नमः ओम श्री पीर बाबांना अगरबत्ती दाखवून आणि तिरंगाला सलाम करून पालखी पुढे मार्गस्थ झाली. आता सूर्य मावळू लागलाय आणि हळूहळू अंधार पडू लागला. खर्डी गाव आलंय आणि आता खर्डी गाव पार करून पालखी पुढे मार्गस्थ झालो. पुढच्या 15 मिनिटात आपला मुक्कामाचा स्पॉट होईल. तिथेच होईल दुपारती, जेवण आणि रात्रीचा मुक्काम. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा शरण हर जतळी यावा दासा विसावा भक्त विसावा. आरती साई बाबा काळुनिया रंग सस्वरूपी राय गंग मोमोक्ष जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जैसा भाव दया तैसा अनुभव दाविसी दया गना ऐसे तुझे माव तुझे माव. आरती साई बाबा तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती व्यता अगाध तव करडी मार्ग धाविसी अनाथा धाविसी अनाथा. आरती साई बाबा युगे अवतार सगुण पर ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर पर दिगंबर.
तुम्हा देवादि देवा देवादि देवा आरती साई बाबा चित दिन जातक निर्मल तोय निज सुख पाजावे मागवाया सांभाळा आपुले भाग आपुले भाग आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मामर बाबार मामर साई बाबार मामर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याओ याओ अवघे जन करू बाबांची वंदन बाबांची वंदन करो साईंची वंदन कणू माने बाबा साई गाव पाव माझे आई गाव माझे आई गाव पाव माझे आई घालेन लोटांगण वलीन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणानि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवर शेखरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण श्री गुरुदेवा दत्त अनंता तुला ते कसे रे नमावे अनंता तुला ते कसे रे नमावे अनंता मुखाचा शिणे शेष गाता नमस्कार श्री साईनाथा
आरतीमध्ये बाबांनी स्वतःची उपस्थिती दाखवून दिली. त्यानंतर बाबांना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सर्व साईबंधूंनी महाप्रसाद घेऊन झोपण्याची तयारी सुरुवात. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाल्यावर बाबांना शॉल पांघरली. आणि मित्रांनो, स्वर्गसुखाचा आजचा तिसरा दिवस संपला. उद्या भेटूया स्वर्गसुखाच्या 4थ्या दिवसात साईनामाचा गजर करत. ओम साईराम.